यापैकी चाफ्याची 2 झाडे यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात यशस्वीरित्या पुनर्रोपित करण्यात आली आहेत. त्यानंतर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने स्थलांतर व पुनर्रोपण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत यापूर्वी 24 जून रोजी रमणमाळ येथे बहुउद्देशीय हॉल परिसरात जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या हस्ते वडाच्या एका वृक्षाचे पुनर्रोपण करण्यात आले. त्यानंतर आज 1 जुलै रोजी आणखी 4 वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. यामध्ये वडाची 3 व पिंपळाचे 1 अशा एकूण 4 वृक्षांचा समावेश आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगले, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील तसेच करवीरचे तहसीलदार स्वप्नील पवार उपस्थित होते. संबंधित विभागांच्या समन्वयातून अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने वृक्षांची मुळे सुरक्षित ठेवत त्यांचे काळजीपूर्वक स्थलांतर व पुनर्रोपण करण्यात आले. विकास कामांसोबत पर्यावरण संवर्धनालाही समान प्राधान्य देण्याच्या शासनाच्या भूमिकेची ही कृतज्ञशील अंमलबजावणी असून मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचा हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात असल्याचे उपजिल्हाधिकारी गुरव यांनी सांगितले. पुनर्रोपित वृक्षांची नियमित देखभाल, पाणी पुरवठा आणि आवश्यक निगा राखण्याची व्यवस्था करण्यात आली असून उर्वरित वृक्षांचेही योग्य ठिकाणी टप्प्याटप्प्याने पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याचसोबत मोठ्या वृक्षांच्या फांद्याही नवीन ठिकाणी लावण्यात आल्या आहेत, असे उपविभागीय अधिकारी मोसमी चौगले यांनी सांगितले. बैठकीत पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी सादरीकरणाद्वारे प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. आरोग्य विभागाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन सेवा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे येणाऱ्या लाखो भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून आवश्यक नियोजन करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार समाधान अवताडे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ महाराज, आचार्य तुषार भोसले तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. राज्य शासनाने आषाढी वारीसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला असून वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुकर आणि आनंददायी करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण आणि सत्कार समारंभात महाराष्ट्राचे CP राधाकृष्ण यांच्या हस्ते सन 2023 आणि सन 2024 या वर्षातील राज्य कृषी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठेचा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार यांसह विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एकूण 189 शेतकरी, कृषी संस्था आणि शेतकरी गटांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात कृषी विस्तार सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि शेतकऱ्यांपर्यंत यंत्रणा आधारित सेवा प्रभावीपणे पोहोचवाव्यात यासाठी क्षेत्रीय स्तरावर कार्यरत सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना प्रतिकारात्मक स्वरूपात लॅपटॉपचेही वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार, राधाकृष्ण विखे पाटील, दत्तात्रय भरणे, भरत गोगावले, आशिष जयस्वाल, इंद्रनील नाईक यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील प्रगतिशील शेतकरी आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व शेतकरी गटांचा गौरव करून शेती क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा आणि गुणवत्तापूर्ण कामाचा प्रसार करण्याचा शासनाचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीचे सहअध्यक्षपद भारतीय नौदलाचे रिअर ॲडमिरल श्रीनिवास मडला आणि मलेशिया रॉयल नेव्हीचे रिअर ॲडमिरल दातो पहलवान मोहद फत्सली कमाल बिन मोहद फुलादीन यांनी भूषवले.
बैठकीत भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ करणे, सागरी सहकार्य वाढवणे तसेच इंडियन ओशन रिजनमधील सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या संवादातून दोन्ही देशातील नौदल सहकार्याला अधिक बळ मिळणार असून हिंद महासागर क्षेत्रातील शांतता, स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी परस्पर समन्वय वाढवण्याचा निर्धार दोन्ही देशांनी व्यक्त केला. त्यावेळी उपराष्ट्रपतींनी देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्सच्या योगदानाचे कौतुक केले. तसेच उच्च दर्जाच्या परीक्षा पद्धती आणि व्यावसायिक गुणवत्ता कायम राखल्याबद्दल ICAIचे विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाला ICAIचे अध्यक्ष डॉक्टर प्रसन्न कुमार, उपाध्यक्ष मंगेश पवार किनारे तसेच देशभरातील मोठ्या संख्येने चार्टर्ड अकाउंटंट्स उपस्थित होते. ही परिषद भारतीय चार्टर्ड अकाउंटंट व्यवसायाचा विकास, पारदर्शकता आणि आर्थिक व्यवस्थेतील योगदान अधोरेखित करणारी ठरली. या कार्यक्रमात प्रत्येकी 5 बसेस गारगोटी, आजरा आणि राधानगरी या ST आगरकांना देण्यात आल्या. या नव्या बसेसमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, विश्वासार्ह आणि आधुनिक प्रवासाचा लाभ मिळणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, पंचायत समिती सभापती विक्रम पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील किरुळकर, माजी बाजार समिती संचालक कल्याणराव निकम, माजी सभापती यशवंत बाबा नांदेकर यांच्यासह ST महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या बसेसच्या लोकार्पणामुळे राधानगरी मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेची बचत करणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमात विविध विभागातील शेतकरी, कृषी संस्था आणि शेतकरी गटांचा गौरव करण्यात आला. यावेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी दिवंगत वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण कार्याचा गौरव करताना 70च्या दशकातील भीषण दुष्काळाच्या काळात त्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली, तसेच राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे सांगितले. भारताची संस्कृती, परंपरा आणि समृद्धीचा पाया शेतकरी असून केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी व फोला उत्पादन मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे तसेच राज्यभरातील पुरस्कार विजेते उपस्थित होते. यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार 2023 कोल्हापूर विभागातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील यांना, तर 2024चा कृषीरत्न पुरस्कार पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील ब्रह्मणगाव, झाई बोरीगाव येथील यज्ञेश वसंत सावे यांना प्रदान करण्यात आला. विजेत्यांना प्रत्येकी 3 लाख रुपये सन्मानपत्र तसेच कृषी विभागामार्फत प्रातिनिधिक स्वरूपात लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. मंत्रालयातील समिती कक्ष येथे स्वदेश फाउंडेशनचे संस्थापक यांच्यासोबत आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत स्वदेश फाउंडेशनच्या कार्याचा माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करणे, प्रतिबंधनात्मक आरोग्य सेवा, मातृ व बाल आरोग्य, जनजागृती, डिजिटल आरोग्य उपक्रम तसेच CSRच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात प्रभावी भागीदारी निर्माण करण्याचा विविध बाबींवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी राज्यातील विविध विभागांमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यासंदर्भातही माहिती देण्यात आली. तसेच या महत्त्वाकांक्षी उपक्रमात सहभागी होऊन योगदान देण्याचे आवाहन स्वदेश फाउंडेशनला करण्यात आले. शासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत दर्जेदार, सुलभ आणि शाश्वत आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दिशेने ही बैठक महत्त्वपूर्ण आणि फलदायी ठरल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांनी यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी केली. यात दहशतवाद विरोधी व विध्वंसक कृत्यांना प्रतिबंधक करणारी सुरक्षा व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, डोंगराळ भागातील बचाव कार्याची तयारी, यात्रेकरूंना वैद्यकीय मदत तसेच पशुवैद्यकीय सेवांचा आढावा घेण्यात आला. महासंचालकांनी विविध सुरक्षा दल आणि नागरी प्रशासन यांच्यातील समन्वय व्यवस्थेचेही परीक्षण केले.
संबंधित अधिकारी आणि जवानांशी संवाद साधताना त्यांनी परस्पर समन्वय, सत्कर्ता आणि संघभावनेच्या बळावर प्रत्येक भाविकाला सुरक्षित व सुरळीत अमरनाथ यात्रा अनुभवता यावी यासाठी सर्वोच्च प्राधान्याने कार्य करण्याचे निर्देश दिले. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षिततेत BSFची महत्त्वपूर्ण भूमिका असून यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दल पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.